ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 23वा अध्याय हा गुरुभक्त लीला दर्शन या नावाचा आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकार म्हणतात, जीव हा रज तम सत्व या तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे, पण त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडतो. तो स्वतःला देह मानतो, सारं काही भोगणारा मी आहे असा त्याचा समज होतो आणि मग तो संकटाने त्रासून जातो. श्री साईनाथांसारखे सद्गुरू या देहाला स्वतःचं स्वरूप समजून देतात आणि म्हणतात, अरे बाबा, हा मायेचा खेळ तू किती काळ खेळणार? स्वतःचं तू अस्तित्व, स्वतःचं रूप ओळखणं. श्रोते हो, एकदा एक योग अभ्यासी नानासाहेब चांदोरकरांना घेऊन बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत आला. त्याने योगाचार्याचा खूप अभ्यास केला होता, पण त्याला समाधीची अनुभूती येत नव्हती. त्याच्या मनात विचार आला, साई महाराज हे योगी सत्पुरुष आहेत, जर त्यांनी माझ्यावर कृपा केली तर मला समाधी साधता येईल. ते बाबांसमोर आले तेव्हा बाबा शिळी भाकर आणि कांदा खात होते. हे बघताच त्या योग अभ्यासकाने विचार केला, योगात कांदा वर्ज्य आहे, हे कांदा खात बसले आहेत, मला काय योगज्ञान देणार? त्यांच्या मनातील विचार बाबांनी मनोमन जाणला. तो नानासाहेबांना बाबा म्हणाले, नाना, कांदा ज्याला पचेल त्यानेच खावा. ज्याचा मनावर आणि देहावर संयम आहे त्याच्यावर कांदा काय परिणाम करणार? बाबांचे शब्द ऐकताच योग अभ्यासी मनात उसळला आणि शुद्ध मनाने बाबांना ते शरण गेले. बाबांनी त्यांना योग अभ्यासाचे भरभरून ज्ञान दिलं. साईनाथांची आपल्या भक्तांवर रक्षण करण्याची कृपा मोठी अजब होती. एकदा संध्याकाळच्या वेळी माधवराव देशपांडे त्यांच्या करंगळीला साप चावला. माधवराव खूप घाबरले. ते त्वरित साईबाबांच्या मशिदीत आले. बाबांची नजर होताच बाबा ओरडले, वर चढू नकोस, खाली उतार, निघ खाली, वर चढलास तर याद राख. माधवराव चमकले. त्याने मनात विचार केला, बाबा मला असं कसं काय बोलले? प्रत्यक्ष देवच खवळलेला पाहून ते भीतीने खाली बसले. ते मनात विचार करत होते, बाबांची मशीद हे माझं माहेर. साप चावला हे आईला नाही सांगायचं तर मग कोणाला सांगायचं? थोडा वेळ गेल्यावर बाबा शांत झाल्याचं लक्षात येताच धीर करून माधवराव बाबांच्या जवळ येऊन बसले. बाबा शांत स्वरात म्हणाले, धीर सोडू नकोस, चिंता करू नको, माझ्यावर विश्वास ठेव, घरात शांतपणे बस. माधवरावांना बाबांनी घरी पाठवले आणि तात्या कोते यांच्यामार्फत निरोप दिला. त्याला म्हणावं, घरातल्या घरात फिरत राहावं, पण झोपू नको. यथावकाश माधवरावांचे विष उतरले आणि आराम पडला. यावेळी भक्तांना समजलं, तू वर चढू नकोस, खाली उतर, हे शब्द बाबांनी माधवरावांसाठी नाही तर चढलेल्या विषासाठी वापरले होते. एक प्रकारे बाबांनी विषासाठी कडक शब्दात आज्ञा केली होती. बाबांकडे कोणती जादू नव्हती, होती ती साधना आणि दैवी शक्ती. प्रत्येक ऋतूत 24 तास ते धुनी पेटवून देत. धुनीत टाकायला आणलेली लाकडे ते स्वार्थी लोकांकडून मुळीच घेत नसत. मात्र गरिबांना आणलेली लाकडे त्यांनी लाकडे स्वतःकडे न ठेवता गरिबांना अनेक वेळा दिली. बाबांनी कधी उपासतापास केले नाही, मात्र हठयोग केला. हार, माळा, गंध, भस्म यापासून हा महात्मा दूरच राहिला. एकदा एक मोठी गमतीदार घटना घडली. कोणीतरी एक अत्यंत अशक्त मरायला टेकलेलं बोकड बाबांकडे आला. कोणीतरी आणलं तो बोकड. त्यावेळी बडेबाबा नावाचे एक सद्गुरस्थ बाबांच्या जवळ होते. बाबांच्या उजव्या हाताला त्यांची बसण्याची जागा होती. त्यांनी घास घेतल्याशिवाय साईनाथ जेवण करत नसत. बाबांनी बडेबाबांना त्या बोकडाचा बळी द्यायची आज्ञा केली. ते म्हणाले, कैसे बे काटना उसको, छुरा कहाँ है? बाबांनी माधवराव यांना घरून सुरा घेऊन यायची आज्ञा केली. आपल्या हातून बोकडाची हत्या होईल म्हणून माधवराव देशपांडे वाड्यातच बसून राहिले. बाबांनी काकासाहेब दीक्षितांची मन पाहण्याची गंमत केली आणि आज्ञा केली, जा रे, बोकड्याला कापायला तू सुरं घेऊन ये आणि तूच त्याला मुक्ती दे. आज दीक्षितांची मोठी अग्निपरीक्षा होती. दीक्षित म्हणजे खऱ्या अर्थाने बाबांच्या गळ्यातील तैत. त्यांनी गुरुआज्ञा मानून त्वरित सुरा आणला. आपल्या कीर्तीला बाधा येईल, खूप मोठे पाप घडेल हा विचार त्यांनी मनात येऊच दिला नाही. जन्मता अहिंसेचं व्रत घेतलेला हा ब्राह्मण भक्ताने शस्त्र हातात घेतले आणि मन घट्ट केलं. निश्चय पक्का होता, पण त्यांची छाती धडधडत होती. अहो, ज्याने काया वाचा मनाने साधा कठोर शब्द देखील उच्चारला नाही, त्याला ही वेळ यावी. हाती सुरा घेऊन ते बोकडाच्या जवळ गेले. उपस्थित लोक अवाक होऊन हा सगळा प्रकार पाहत होते.
हात उंचून दीक्षितांनी बाबांना विचारलं, मारूच का याला? बाबांनी गंमत केली, म्हटली, बघतोस काय, मार. दीक्षितांनी हात उंचावला आणि बोकडावर प्रहार करणार इतक्यात बाबा म्हणाले, अरे काका राहू दे, नको मारूस त्याला, तू तर ब्राह्मण आहे, किती निष्ठुर झालास. काकासाहेब दीक्षित म्हणाले, बाबा तुमचं वचन हे माझं धर्मशास्त्र, गुरु आज्ञा पाळणं हे मी शिष्य पण मी समजतो. पुढे साईंनी मोठी लीला केली. ते म्हणाले, काका हे पाण्याचं टंबरेल हातात घे, मी आता याला मुसलमान धर्माप्रमाणे विधीपूर्वक मारतो. पण घडलं ते नवल. तो बोकड अगोदरच मरायला टेकला होता. त्याला जागेवरून थोडा अंतरसुद्धा नेता चालता येत नव्हतं. 4-2 पावलं त्यांनी पुढे टाकले आणि तो बोकड आपोआप मरण पावला. चाकू न वापरताच बाबांनी त्याला मुक्ती प्रदान केली. जीवन मृत्यूचा खेळ सद्गुरू जाणतात आणि योग्य वेळी शांतपणे ते मुक्तीसुद्धा देतात. श्रोते हो, या अध्यायात काकासाहेब दीक्षित हे शिष्य म्हणून किती श्रेष्ठ होते दाखवलं आहे. बाबा त्यांना म्हणायचे, तुला मी विमानात नेईल, तुझा मृत्यू सामान्य नसेल. साईंना सर्वच भक्त सारखे, पण काकासाहेब दीक्षितांसारखे भक्त दुर्मिळ, कारण त्यांना बाबांचा सहवास दीर्घ लाभला. या अध्यायात हेमाडपंत शिकवतात, असता शिष्याची भूमिका तयार, सद्गुरू सिद्धीस नाही उशीर, तो ते सदैव अनुग्रह तत्पर, एकची पायावर उभे. श्रोते हो, महान शिष्याची ही परंपरा या अध्यायात सांगितली आहे. भेटूया पुढील अध्यायात उद्या. तोपर्यंत ओम श्री साईराम.